तर वळूयात पुढल्या बातमीकडे। सांगली महापालिकेसाठी 1:30 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे। 29.23% इतकं मतदान सांगली महापालिकेसाठी झालेलं आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर तिकडे जालन्यात बोगस मतदान केल्याचा संशयित बोगस मतदार याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मतदारानं दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जीन भागातील ही घटना आहे। संशयित बोगस मतदाराची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे। खात्री झाल्यानंतर मात्र पुढील कारवाई करण्यात येणार आहे। काही मतदान प्रतिनिधींनी त्यांनी बोगस मतदान केल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। त्यांनी मतदान केलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांच्याच नावासमोर किंवा त्यांच्याच नावाने मतदान केलेलं आहे। नेमका काय प्रकार आहे ते कळण्याकरता आपण त्यांना ताब्यात घेतलेले विचारपूस करत आहोत। खात्री केल्यानंतर पुढची कारवाई करणार आहोत। तर एका मतदाराने दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा हा आरोप आहे। संबंधित मतदाराला ताब्यात घेण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।